करण्यापूर्वी सर्व साहित्य आपल्या जवळ घेऊन घ्यायचं सोबत, नाहीतर तीनदा उठावं लागतं। प्रथम मी ही जागा पुसून घेतलेली आहे आणि लाल कापड टाकलेला आहे आणि हा छोटा कापड पण टाकलेला आहे। लक्ष्मीला लाल कलर खूप आवडतो आणि छोटीशी रांगोळी काढली आहे। समोर रांगोळी काढली तर पूजा करताना ते मिटते, त्यामुळे ना मी छोटीशी काढून घेतली आहे आणि अगरबत्ती धूप अगरबत्ती लावून घेतलेली आहे। आता आपल्याला प्रथम ना दीप प्रज्वलन करून इथे त्याची दीपाची स्थापना करायची आहे। प्रथम अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आणि तिथे दिवा ठेवायचा आणि त्यानंतर बघा मी ही अशी आरती तयार करून घेतलेली आहे। आरतीमध्ये मी स्वस्तिक काढलेला आहे आणि कापूर घेतलेला आहे आणि हे पाणी घेतलेलं आहे शुद्धीकरण करण्यासाठी। एक दिवा लावून घेतला आहे आणि अक्षत घेतलेले आहे, फुलं, सुपारी आणि 1 रुपयाचा सिक्का। याप्रमाणे आरती करायची आहे। या प्रकारे आता आपण लक्ष्मीला स्थापना करूया लक्ष्मीची। तर सुरुवातीला 5 अशा मुठींनी राशी ठेवायच्या तांदळाच्या आणि त्यानंतर त्या अशा पसरवून घ्यायच्या आणि 2 हातांनी आपल्याला लक्ष्मीची स्थापना करायची आहे। लक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर आता आपल्याला घटाची स्थापना करायची आहे। तर आपण सुरुवातीला पाणी शिंपडून घ्यायचं त्या जागेवर आणि मग हळद कुंकू वाहायचं आणि अक्षत आणि त्यानंतर आपल्याला हा कळस ठेवायचा आहे। मी हा कळस भरून घेतलेला आहे आणि यात 1 रुपयाचा सिक्का, हळद कुंकू आणि सुपारी टाकलेली आहे आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे। इकडनं 2 रेषा ओढून घेतलेल्या आहे। प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि असं आपल्याला नारळाची बुची वरती ठेवायची आणि या प्रकारे नारळ ठेवायचा आहे। मी कळसावर आंब्याची पानं लावली आहे, तुम्ही विड्याची पण लावू शकता। माझ्याकडे आंब्याचं झाड आहे त्यामुळे मी आंब्याची पानं घेतलेली आहे। लक्ष्मीची मूर्ती ना याच प्रकारे घ्यायची, कारण की बसलेलीच पाहिजे आहे मूर्ती आपल्याला, कारण की उभी मूर्ती लक्ष्मी ही राहत नाही, टिकत नाही असे म्हणतात। म्हणून कधी पण मूर्ती ही कमळावर बसलेली घ्यायची आणि दरवर्षी मूर्ती विकत घ्यायची। असे म्हणतात की गरिबांच्या घरी चूल पेटण्यासाठी देवानी स्वतःला बाजारात विकून घेतले, त्यामुळे जे फुटपाथवर बसले राहतात त्यांच्यात जाऊन मूर्ती खरेदी करा, असा माझा तुम्हाला छोटासा संदेश आहे। आता आपल्याला इथे 4 अशा तांदळाच्या मुठींनी राशी ठेवायची आहे। येथे आपल्याला स्थापना करायची आहे गणपती, लक्ष्मी आणि कुबेर आणि आपले कुळदेव यांची स्थापना करायची आहे। मी 1 खारक आणि 1 बदाम आणि 1 हळकंड घेतलेला आहे आणि 1 सुपारी। 9 घेतात, परंतु आता इथे आपल्याला पूजा मांडायला खूप लांब होते, ही इथे मावत नाही, म्हणून मी 1-1च घेतलेला आहे। सुरुवातीला गणपतीची स्थापना करायची आहे। पाण्याने करायचं, श्री गणेशाय नमः म्हणून 5 वेळा पाणी टाकायचं। त्यानंतर पंचामृत टाकायचं आहे। पंचामृतची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे, ती तुम्ही बघू शकाल। गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः। त्यानंतर फूल अर्पण करायचं।
आणि मग आपल्याला मूर्तीला पुसून त्याला वस्त्र घालायचे आहे। गणपतीला वस्त्र घालून घेतलेलं आहे। आता याची स्थापना करायची गणपतीची। त्यानंतर लक्ष्मीची पूजा करायची आहे। आपल्याला अभिषेक करायचा आहे। 5 वेळा जल वाहून घ्यायचं। त्यानंतर पंचामृत, त्यानंतर फूल आणि मग लक्ष्मीची पण स्थापना करायची आहे। तिला पण वस्त्र घालून घ्यायचे। या प्रकारे आणि मग कुबेर देवाची माझ्याकडे मूर्ती नाही आहे, त्यामुळे मी सुपारी घेतलेली आहे। पहिले पाण्याने त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर फूल व्हायचं आहे। आणि याला पण पुसून याची पण स्थापना करायची आहे इथे। त्यानंतर आपले कुळदेवाची कुळदेव म्हणून मी एक सुपारी घेतलेली आहे, त्याचं पण अभिषेक करायचं। फूल व्हायचं। या प्रकारे हे देव मांडून घ्यायचे आहे। आता आपल्याला ही केसुनी पण ठेवायची आहे। थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर ही केसुनी ठेवायची। मी छोटी घेतली आहे, मोठी पण घेतात। इथे एक समई तयार करून घेतली आहे मी, फुलं लावून फुलांमध्ये ती तयार केलेली आहे, ठेवलेली आहे। देवाची मांडणी झालेली आहे। आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे सगळ्या देवांची। प्रथम आपल्याला दिव्याची करून घ्यायची आहे पूजा। त्यानंतर गणपतीची अक्षत पण वाहायचं आहे, गुलाल बुक्का सगळं वाहून घ्यायचं आहे। लक्ष्मीची ही छोटी मूर्ती आहे। आता ही कुबेर देवाची आणि हे आपली कुळदेवांची पूजा करून घ्यायची आहे। आणि कळशाची पण पूजा करायची आहे। अक्षत वाहायचं आहे, गुलाल बुक्का। या प्रकारे फूल वाहून घ्यायचं आहे। आणि आपल्याला या झाडूची पण पूजा करून घ्यायची आहे। सर्व मांडणी झाल्यावर पूजा करायची। लक्ष्मीला हळद कुंकू सगळं वाहायचं आहे। अक्षत, हार घालायचा आणि त्यानंतर चुंदरी वाहायची। या प्रकारे लक्ष्मीची पूजा ही खूप मोठी असते,
त्यामुळे जागा पण भरपूर लागत असते. गणपतीला आता बनवलेलं वस्त्र चढवायचं आहे, वाहायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक जणाकडे लक्ष्मीची पूजा वेगवेगळ्या प्रकारे करतात, पण आमच्याकडे या प्रकारे करतात. लक्ष्मीलाही वाहायला आहे मी वस्त्र. आता हे कुबेर देवाला आणि त्यानंतर आपल्या कुल देवाला वाहायचं आहे आणि फूल वाहायचं आहे. लक्ष्मीला, कुबेर देवाला आणि आपल्या कुलदेवांना. आणि हे आपण हळकुंड वगैरे ठेवलेला आहे, सुपारी, त्याची पण पूजा करून घ्यायची आहे. आणि गणपतीला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे. आणि हे धण्याचंही नैवेद्य देतात. या प्रकारे पूजा मांडलेली आहे मी. आता आपल्याला ह्या सुगैणीची पूजा करायची आहे. मी 5 सुगैणी घेतले आहे. कोणी 11 घेतात, कोणी 9 घेतात, कोणी 7 घेतात. मी 5च घेतलेले आहे. आता मुठीनी अशा रास ठेवून द्यायची ही तांदळाची. या प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला या सुगैणीची अशा प्रकारे स्थापना करायची आहे. मी हे गहू घेतलेले आहे, तांदूळ घेतलेले आहे आणि हे पैशांनी भरून घेतलेले आहे, शिक्क्यांनी. हे बघा, या प्रकारे सुगैणी तयार करून घेतलेल्या आहे. प्लेन होत्या त्या कलर देऊन. आणि त्यानंतर ज्वारी आणि ही मोठ घेतलेली आहे. मी बत्ताशे आणि चिरंजीचा प्रसाद घेतलेला आहे. लक्ष्मीला ना पुरणाचं नैवेद्य लावत असतात. मी 5 दिवे असे लावून घेतलेले आहे, फुलांनी सजवून असे 5 दिवे. आणि लक्ष्मीला ना पैसे आणि सोन्याची पण पूजा केली जाते. आणि फळं पण 5 रंगाचे फळं घेतात. मी सेपच घेतलेले आहे. आणि या दिव्यांची पण पूजा केली जाते. आमच्याकडे अशा प्रकारची प्रथा आहे. तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा करतात कमेंट्स करून कळवाल मला. पैशाची आणि सोन्याची पण पूजा करायची आहे. आणि शेवटी मग कापूर लावतात आणि आरती करतात. आणि दिवाळीला जोही फराळ बनवला आपण तो पण ठेवतात. मी या प्रकारे केलेला आहे फराळ तयार. पूर्ण लक्ष्मीला दाखवतात असं नैवेद्य ठेवतात. भाकरवडी केलेली आहे आणि काजूच्या आकारात नमकीन आणि हे गोड असे पाकातले शंकरपाळे आणि चिवडा. या प्रकारे फराळाचं बनवलेलं आहे. या प्रकारे फराळाचं तयार केलेलं आहे मी. आणि शेवटी मग काय आरती करतात आणि कापूर लावतात. अशा प्रकारे पूजा केली जाते आमच्याकडे. आणि रात्री 12 वाजता अशा प्रकारे आरती करतात. रात्री 12 वाजता जुनी जी केरसुनी असते ती स्वयंपाक शेवटल्या दारातून फरफडत नेतात आणि मेन दारामध्ये नेऊन त्याला तोडतात आणि त्यांचं थोडंसं भाग बाहेर फेकतात. अशा प्रकारे पूजा करतात. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.